मी चांगली यूट्यूबर बनू शकेन का? अरे खरं पक्का? थँक्यू थँक्यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे आय एम सायू आणि हा आहे माझा व्हेरी फर्स्ट व्लॉग. आय होप तुम्हाला तो आवडेल. ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मेनली दाखवणार आहे पुण्याची 2 मुख्य ठिकाणं जी मी एका दिवसामध्ये कशी कव्हर केली. सो लेट्स सी अँड एन्जॉय माय व्लॉग. थँक्यू. ओके सो आम्ही आता प्रायव्हेट गाडीने पुण्यासाठी निघणार आहे. ये माझ्याबरोबर माझे 2 फ्रेंड्स आहेत. हाय. ओके साहिल. सो आम्ही आता एक्सपेक्ट करतो की आम्ही 10:30पर्यंत तरी ॲटलिस्ट पोहोचू. सो लेट्स गेट इट. पुण्याला जाण्याचे कन्व्हिनियंट वे आजकाल आता सगळ्यांनाच माहिती झालेत. तसंच आम्ही नवी मुंबईमधल्या नेरूळवरून शेअर कॅबने पुण्याला पोहोचलो. जातानाचा सफर खूपच आरामदायी आणि छान होता. नो डाऊट पुण्याला जाताना निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. इकडचे रस्ते, इकडचं धुकं, इकडची थंडी ॲक्च्युली खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे नाही का? अशा निसर्गाला पाहत पाहत आणि गप्पा टप्पा करत 3.5 तासाचा प्रवास कसा काय झाला ते कळलंच नाही. फायनली आम्ही थोडं फ्रेशन अप झालो आणि पोहोचलो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला. टू बी ऑनेस्ट मी आधी फार वेळा पुण्याला येऊन गेली आहे, पण मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा योग पहिल्यांदाच आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पुण्यामध्ये फार फेमस आहे. मानाच्या 5 गणपतीमध्ये पहिला मान या गणपतीचा लागतो. बाप्पाचं मनसोक्त दर्शन घेण्यामध्ये जो आनंद आहे तो शब्दात कोणालाच सांगता येणार नाही. फायनली दर्शन झालंय. इथे तुम्ही ऐकू शकता खूप ट्रॅफिक वगैरे आहे, पण मंदिर येते आणि दर्शनाच्या नंतर आपलं जसं ठरलंय तसं आपण आपल्या पुढच्या व्हेन्यूवर जाणार आहे. लेट्स सी. बाप्पाचं डोळे भरून दर्शन घेतल्यानंतर हसतमुखाने आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. ते म्हणजे शनिवार वाडा. शनिवार वाड्याचा भव्य इतिहास सर्वांना माहीतच आहे. 1732मध्ये बांधलेल्या या ऐतिहासिक वास्तूला तब्बल 100 वर्षांनी अनपेक्षितरित्या आग लागली आणि त्यानंतर मात्र लोक इथे एक पर्यटन स्थळ म्हणूनच हा वाडा बघायला येतात. पेशवा बाजीराव यांनी बांधलेल्या या वाड्यात संध्याकाळी 6 नंतर जाण्यास सक्त मनाई आहे. असं म्हणतात संध्याकाळी या वाड्यातून काका मला वाचवा अशा हाका ऐकू येतात. त्यामागचा संदर्भ असा की असं म्हटलं जातं की बाजीरावांचे थोरले पुत्र म्हणजेच नारायणराव यांचा मृत्यू त्यांचेच काका रघुनाथराव यांच्या हातून झाला होता. त्यामुळेच रात्री, मध्यरात्री किंवा 6च्या नंतरच असं समजूया की इथे अशा वेगवेगळ्या हाका ऐकू येतात. असो, पर्यटन स्थळ म्हणून इथे नेहमीच फार गर्दी असते. विकेंडला तर विचारूच नका. शिवाय इथे शाळेतल्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एंट्री फ्री आहे. सो असा होता माझा फर्स्ट व्लॉग, जो मी माझ्या परीने जेवढं जमेल तसं शूट करायचा प्रयत्न केला होता. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. अजून काही सजेशन असतील तर कमेंट्स करा आणि पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय.